कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही. कुठलीही गोष्ट खाल्ली मुलांनी सुद्धा लक्षात ठेवायचंय सगळ्यांनी. काहीही खाल्लं, जेवण केलं, काही खाल्लं, नाश्ता केला की गुळणी करून टाकायची. एक गुळण्याची पाणी दिलं जाईल, तुम्हाला औषध दिलं जाईल, एक ग्लास भर पाण्यात थोडंसं औषध टाकायचं, ते अर्धा टोपण 2.5 ते 5 ml, आणि त्याने ते गुळणा करायचा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे अन्नकण हे तोंडात राहणार नाही. आणि कारण टाके कुठे जीभ येते तोंडात आतमध्ये म्हटल्यानंतर गुळणा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे वेळच्या वेळेवर गुळणा करायचा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठलाही त्रास वाटला, गिळायला त्रास होतोय वगैरे असं काही वाटलं तर लगेच आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये यायचंय. इथल्या इथं 11 ते 2 10 ते 2 या वेळेत ओपीडी चालू असते. आणि इमर्जन्सी जर तुम्हाला आमच्या सगळ्यांचे स्टाफचे नंबर तुमच्या मोबाईलवरती काल आलेच असतील, तर इमर्जन्सी कुठलीही वाटली तुम्हाला तर कधीही तुम्ही फोन करू शकता. म्हणजे असं टेन्शन नाही घ्यायचं की कसा फोन करायचा वगैरे, कुठलंही टेन्शन न घेता त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. म्हणजे आम्ही तुम्हाला काही अडचण आली असेल तर सांगू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉनव्हेज अजिबात द्यायचं नाही आहे मुलांना. सरांनी मगाशी सांगितलं, कारण त्याच्यामध्ये कसं असतं, उष्णता जास्त असते. त्याच्यामुळे ते उष्ण पदार्थ नको आहे, स्पायसी नको आहे, कुठल्याही प्रकारचे मसालेदार पदार्थ, तिखट पदार्थ नको आहेत. आता काही मुलांचं असं असतं, सगळेच मुलं काही गोड खात नाहीत, काही ना गोड नसतं आवडत. मग 1 ते 2 मिरची टाकली, समजा तुम्ही वरण केलंय तसंही करू शकता. वरण भात, त्याच्यानंतर पेज, तेही आवडत नसेल तर समजा मिक्सरमध्ये क्रश करून चपाती वगैरे हे भाजीमध्ये मिक्स करून क्रश करून तुम्ही देऊ शकता. फक्त द्यायचं कसं नाही आहे, कडक द्यायचं नाही, जेणेकरून या टाक्यांना त्रास होईल. सगळ्या प्रकारचे फ्रूट ज्यूस चालतात. आणि 2 ते 3 दिवस आईस्क्रीम घ्या, त्यामुळे काय होतं, जिभेखालचे जे टाके असतात हिलिंग असते पूर्ण व्हायला वेळ मदत होते. ब्लिडिंग होत नाही, रक्तस्राव होत नाही जिभेखाली. आणि ते रक्तस्राव होऊ नये म्हणून आपण हे थंड पदार्थ देतोय मुलांना. जास्त प्रमाणात देऊ नका, कमी प्रमाणात देणे तर परत सर्दी खोकला झाला तर परत दुसरा हे होईल. सर्दी खोकल्याने परत मग ते टाक्यांना त्रास होईल. त्याच्यामध्ये त्यांना पण मॉडरेट प्रमाणात 1 ते 2 आईस्क्रीम द्यायला काही हरकत नाही. सध्या 2-3 दिवस. ना काही त्रास वाटतोय